सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही आणि ते गरजेचेही नाही. ही गोष्ट साधी वाटते, पण प्रत्यक्ष आयुष्यात स्वीकारणं खूप कठीण असतं. लहानपणापासून आपल्याला चांगलं वागा, सगळ्यांशी नीट बोला, कोणालाही दुखावू नका, असं शिकवलं जातं. ही शिकवण मुळात चांगली असली तरी हळूहळू ती सगळ्यांना खुश ठेवण्याची जबाबदारी बनते आणि इथेच मानसिक ताणाची सुरुवात होते. मानसशास्त्रात पीपल प्लीजिंग हा एक महत्त्वाचा विषय मानला जातो. याचा अर्थ असा की व्यक्ती स्वतःच्या गरजा, भावना आणि मर्यादा बाजूला ठेवून इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला यामुळे आपल्याला चांगला, समजूतदार आणि मदतीला धावून जाणारा माणूस म्हणून ओळख मिळते. पण दीर्घकाळात हेच वागणं आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू लागतं. जे लोक सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यात चिंता, नैराश्य आणि कमी आत्मसन्मान जास्त प्रमाणात आढळतो. कारण ते सतत लोक काय म्हणतील या विचारात अडकलेले असतात. त्यांचं लक्ष स्वतःच्या आनंदावर नसून इतरांच्या अपेक्षांवर केंद्रित असतं. खरं पाहिलं तर प्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, मूल्य, अपेक्षा आणि आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे सगळ्यांना एकाच वेळी खुश ठेवणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. एकांना जे आवडेल ते दुसऱ्याला आवडेलच असं नाही. म्हणूनच आपण कितीही प्रयत्न केले तरी काही लोक नाराज होणारच, आणि ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. लोकांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला हरवत आहोत का? अनेक वेळा आपण नाही म्हणायचं असताना हो म्हणतो, फक्त समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून. आपण स्वतःच्या वेळेचा, ऊर्जेचा आणि भावनांचा त्याग करतो. हळूहळू हे सवयीचं होतं आणि मग आपण स्वतःलाच विचारायला लागतो की मला खरंच काय हवं आहे. मानसशास्त्रात बाउंड्रीज म्हणजेच वैयक्तिक मर्यादा खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. मर्यादा म्हणजे आपण कुठपर्यंत इतरांसाठी उपलब्ध राहू शकतो आणि कुठे थांबायला हवं हे स्पष्ट करणं. जे लोक आपल्याला खरोखर समजतात ते आपल्या मर्यादांचा आदर करतात. पण जे फक्त आपल्या हो म्हणण्याची सवय लावून घेतात त्यांना आपला बदल स्वीकारायला वेळ लागतो. सगळ्यांना खुश ठेवण्याची गरज का वाटते यामागेही काही मानसिक कारणं असतात. काही लोकांना नाकारलं जाण्याची भीती असते. काहींना वाटतं की जर त्यांनी इतरांना खुश ठेवलं नाही तर त्यांना प्रेम मिळणार नाही. काही लोकांना बालपणात मिळालेल्या अनुभवांमुळे मी इतरांसाठी उपयोगी असेन तरच मला स्वीकारलं जाईल अशी भावना तयार होते. पण वास्तव वेगळं आहे. खऱ्या नात्यांमध्ये परिपूर्णतेची अपेक्षा नसते, तर प्रामाणिकपणाची असते. तुम्ही नेहमीच सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, पण तुम्ही प्रामाणिक राहू शकता आणि हेच दीर्घकाळात नात्यांना मजबूत बनवतं. जे लोक स्वतःच्या मूल्यांनुसार निर्णय घेतात ते जास्त समाधानी आणि आनंदी असतात, कारण त्यांना बाहेरच्या मान्यतेपेक्षा आतून समाधान मिळतं. ते स्वतःला स्वीकारतात आणि त्यामुळे इतरांच्या मतांचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो. याचा अर्थ असा नाही की आपण स्वार्थी व्हावं किंवा इतरांची काळजीच करू नये. उलट संतुलन साधणं महत्त्वाचं आहे. इतरांसाठी चांगलं करणं आणि स्वतःची काळजी घेणं दोन्ही गोष्टी एकत्र शक्य आहेत, पण त्यासाठी नाही म्हणण्याची तयारी ठेवावी लागते. नाही म्हणजे समोरच्याचा अपमान नाही, तर स्वतःचा सन्मान आहे. सुरुवातीला हे कठीण वाटू शकतं, कारण आपल्याला लोकांची सवय बदलावी लागते. पण हळूहळू लोक समजून घेतात की तुम्ही प्रत्येक वेळी उपलब्ध राहणार नाही. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमचं आहे. जर तुम्ही सतत इतरांच्या अपेक्षांनुसार जगलात तर शेवटी तुम्हाला स्वतःचं आयुष्य जगायला वेळच उरणार नाही आणि त्यातून नाराजी, थकवा आणि रिकामेपणाची भावना वाढते. मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी स्वतःला विचारणं गरजेचं आहे की मी हे का करत आहे? मला खरंच हे करायचं आहे की फक्त इतरांना खुश ठेवण्यासाठी करतोय? हा साधा प्रश्न तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतो. शेवटी सगळ्यांना खुश ठेवणं ना शक्य आहे ना आवश्यक. जे लोक तुम्हाला खरोखर समजतात ते तुमच्या मर्यादा, तुमचे निर्णय आणि तुमचं व्यक्तिमत्व स्वीकारतात, आणि जे नाही स्वीकारत त्यांच्यासाठी स्वतःला बदलत राहणं हा कधी न संपणारा प्रवास आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःच्या गरजांचा आदर करा आणि आवश्यक तेव्हा ठामपणे नाही म्हणा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला खुश ठेवायला शिकता तेव्हाच आयुष्य खऱ्या अर्थाने संतुलित आणि शांत होतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद.